नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात BMP GK मराठी। आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्र जनरल नॉलेज। एकूण तब्बल 150 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने तलाठी भरती, पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा भरतींमध्ये विचारले जाणारे वारंवार प्रश्न असणार आहेत। हे वन लाइनर प्रश्न आहेत। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ही आहे। पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहेत? तर 288 ही महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहेत? तर एकूण 78 महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? तर मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यगीत कोणते आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्यगीत आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहेत? तर महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हे आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर याचं उत्तर आहे एकूण 6 महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण तालुके किती आहेत? तर 355 हे महाराष्ट्रातील एकूण तालुके आहेत। महाराष्ट्रातील एकूण ग्रामपंचायतीची किती आहेत? तर याचं उत्तर आहे 27,993 एकूण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती आहेत। पुढचा प्रश्न असणार आहे आपला, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहेत? तर एकूण तब्बल 34 संख्या ही महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील महानगरपालिकांची संख्या किती आहेत? तर एकूण 27 संख्या ही महाराष्ट्रातील महानगरपालिकांची संख्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नगरपालिकांची संख्या किती आहे? तर एकूण 222 ही महाराष्ट्रातील नगरपालिकांची संख्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वात अलीकडील निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? तर पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात अलीकडील निर्माण झालेला जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर याचं उत्तर आहे ठाणे या जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर याचं उत्तर आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन होत असते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त केळी उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त केळी उत्पादन होत असते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त आंबा उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर याचं उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त आंबा उत्पादन होत असते। पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा उत्पादन होत असते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर याचं उत्तर आहे विदर्भ या वन विभागात महाराष्ट्रातील सर्वात मोठा वनक्षेत्र विभाग आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे विद्यापीठ कोणते आहे?
तर याचं उत्तर आहे मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे विद्यापीठ आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई बंदर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत कोणती आहे? तर MIDC आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक ही MIDC आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक शहर कोणते आहे? तर मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक शहर आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी उत्पादन कोणते आहे? तर ऊस हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी उत्पादन क्षेत्र आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वात जास्त कापूस उत्पादन कोणत्या विभागात होते? तर विदर्भ या विभागामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त कापूस उत्पादन होत असते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त ऊस उत्पादन कोणत्या विभागात होते? तर पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये सर्वात जास्त ऊस उत्पादन होत असते. पुढचा प्रश्न असणार आहे, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा कोणता आहे? तर वर्धा हा महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? तर कोल्हापूर ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक राजधानी आहेत. पुढचा प्रश्न आहे, शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये शनी शिंगणापूर आहेत. पुढचा प्रश्न, गणपतीपुळे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे पर्यटन स्थळ आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, सावंतवाडी कोणत्या खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे लाकडी रंगीत खेळणी यासाठी सावंतवाडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, बॉम्बे हाय उत्पादन कधी सुरू झाले? तर 1973 साली बॉम्बे हाय उत्पादन सुरू झाले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सामाजिक वनीकरणाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1982 साली महाराष्ट्र सामाजिक वनीकरणाची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान धावते? तर याचं उत्तर आहे गोंदिया ते कोल्हापूर या दोन शहरादरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस धावत असते. पुढचा प्रश्न आहे, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर याचं उत्तर आहे नागपूर या ठिकाणी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे अधिकृत भाषा कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी मत्स्य व्यवसाय केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी मत्स्य व्यवसाय उत्पादन आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे दूध उत्पादन जिल्हा कोणता आहे? तर धुळे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे दूध उत्पादन जिल्हा आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे साखर उत्पादन क्षेत्र कोठे आहेत? तर पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे साखर उत्पादन आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते आहे? तर याचं उत्तर आहे आंबा हे महाराष्ट्राचे राज्यवृक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे? तर याचं उत्तर आहे कबड्डी हा महाराष्ट्राचा राज्य खेळ आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहेत? तर याचं उत्तर आहे 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहेत.
पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर आहे 3रा क्रमांक हा महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागत असतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार किती आहे? तर याचं उत्तर आहे 15.44 ते 22.6 विस्तार आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा रेखांश विस्तार किती आहे? तर 72.36 ते 80.54 इतका महाराष्ट्राचा रेखांश आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर याचं उत्तर आहे अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीची लांबी किती आहेत? तर याचं उत्तर आहे 720 किलोमीटर ही कोकण किनारपट्टीची लांबी आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहेत. पुढचा प्रश्न आहे, कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर 1646 मीटर ही कळसुबाई शिखराची उंची आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? तर दख्खनचे पठार हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा भूभाग हा दख्खन पठाराने व्यापलेला आहे? तर याचं उत्तर आहे 90% भाग हा महाराष्ट्राचा भूभाग दख्खनने व्यापलेला आहेत. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतरांगेस दुसरे नाव काय आहे? तर पश्चिम घाट हे सह्याद्री पर्वतरांगेस दुसरे नाव आहेत. मित्रांनो, इथेच थांबूया. हे होते महाराष्ट्र जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि इथेच थांबूया. धन्यवाद.